काही लोकांना इंग्रजी ही भाषा खूप कठीण वाटते. बऱ्याच विद्यार्थ्यांना तर नुसत्या इंग्रजी नावाचीच भीती वाटते. मराठी माध्यमांचे विद्यार्थी मराठीमध्ये सर्व विषयांचा अभ्यास करतात, परंतु जेव्हा त्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवलं जातं तेव्हा त्यांना काहीच समजत नाही. त्यांना इंग्रजीची फार भीती वाटायला लागते किंवा कॉलेजमध्ये गेल्यावर मातृभाषेत शालेय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भीती असते ती नव्या वातावरणाची. कॅम्पसमधील इतर सगळे मुलं बिनधास्त इंग्रजीत बोलत असतात आणि अर्थातच अभ्यासक्रमही इंग्रजी भाषेत असतो. इंग्रजी ही भाषा जागतिक असल्यानं त्यावर प्रभुत्व असणं गरजेचं आहे, पण ती भाषा येत नाही म्हणून घाबरण्यापेक्षा त्याचा अभ्यास आणि सराव करणं गरजेचं आहे. मात्र तो सहजरित्या कसा करता येईल या संदर्भात आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी, आपलं सर्वांचं स्वागत हेल्थ 24 तासमध्ये. आणि आजच्या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत संतोष ढगे सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करू. नमस्कार सर. नमस्कार. संतोष ढगे सरांनी MA इंग्लिश केलेला आहे. त्यानंतर त्यांची बॅचलर ऑफ एज्युकेशन बिझनेस कम्युनिकेशन उच्चारांवरची खास व्हॉइस ट्रेनिंग ही डिग्री त्यांनी कंप्लीट केलेली आहे. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सर सॉफ्ट स्किल्स, लीडरशिप डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल या विषयांवर व्याख्यानही देत आहेत. सरांविषयी सांगावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे सर मराठी मीडियमचे असून मूळ बीड येथील आहेत. सरांना उच्च माध्यमिक विषयामध्ये 36% गुण मिळाले होते, पण त्यांनी इंग्रजीमध्ये करिअर करण्याचं ठरवलं आणि नोबेल नावाचं रोपटं 2010 मध्ये लावलं आणि 2020 मध्ये ते वटवृक्ष होऊ पाहतंय. सरांनी हजारो विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केलंय आणि त्यांच्या आयुष्यात देखील आमूलाग्र बदल घडवून आणलेले आहेत. आता आपण विषयाला सुरुवात करूया. सर, आपण बघतोय की एक महत्त्वाचा विषय तुम्ही शिकवतात मुलांना, तो अर्थात इंग्रजी. इंग्रजी नावाची अनेकांच्या मनात भीती असते. मात्र सर, आपण बघितलं तर नोबेलच्या इंग्लिश कम्युनिकेशन प्रोसेस बद्दल मला सुरुवातीला जाणून घ्यायचंय. ऍक्च्युली आज आपण ज्यावेळी इंग्लिश कम्युनिकेशन म्हणतो त्यावेळी एक मिस अंडरस्टँडिंग लोकांचे किंवा एक वेगळ्या पद्धतीने आपण पॅटर्न करतो की स्पोकन इंग्लिश. तर ते स्पोकन इंग्लिश कधीच नाही, दॅट्स इंग्लिश कम्युनिकेशन. आणि मला सांगायला आवडेल की वी आर पायनियर इन इंग्लिश कम्युनिकेशन. आपण ज्यावेळी इंग्लिश कम्युनिकेशन म्हणतो त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की एक प्रोसेस फॉलो केली जाते. आणि नोबेलमध्ये मी एक प्रोसेस तयार केली आणि ती प्रोसेस तयार करताना जी वर्ल्ड क्लास कम्युनिकेटर्स आहेत किंवा ज्यांचा रिसर्च आहे ह्याच्यामध्ये, जसे की जर्मनी हामद असेल, डेव्हिड क्रिस्टल, थॉम्सन अँड मार्टिनेट, रेमंड अँड मर्फी. So we have their research, and keeping their research in mind, we have designed our process of Nobel communication, which is unique. What is unique about Nobel की एक process design केली आम्ही. कम्युनिकेशन, कॉन्सेप्ट अँड कॉन्फिडन्स. आतापर्यंत आपण इंग्रजी वेगळं शिकलोय. आपण पहिल्यांदा ग्रॅमर शिकतो, नियम पाठ करतो आणि आपण इंग्लिश बोलूच तर क्लास संपलेला असतो. पण नोबेलमध्ये तसं होत नाही. नोबेलमध्ये डे 1 पासून आम्ही बोलायला शिकवतो. वेन यू आर लर्निंग टू ड्राईव्ह अ कार, यू डोंट हॅव टू लर्न अबाउट कम्प्लीट कार प्रोसेस. यू शुड जस्ट अंडरस्टँड द बेसिक्स ऑफ इट अँड स्टार्ट ड्रायव्हिंग. म्हणजे कार चालवता चालवता कारबद्दल माहिती आपण घेऊ शकतो, पण सगळी माहिती घेऊन कार चालवणं खूप अवघड असेल. त्यामुळे नोबेलमध्ये जी मी प्रोसेस डिझाईन केली ती युनिक आहे अँड दॅट इज बेस्ड ऑन द इंटरनॅशनल रिसर्च. वेन आय एम टॉकिंग अबाउट रिसर्च हिअर, भावना मला सांगायला आवडेल की प्रोसेस ही इतकी सुंदर डिझाईन केली की डे 1 पासून द स्टुडंट कम्युनिकेट्स. आज इंग्रजी कधीच अवघड नाही, इंग्रजीची भीती खूप मोठी आहे. तर आम्ही नोबेलमध्ये ती आधी भीती घालवतो आणि ती भीती घालवताना प्रत्येक जण 45 टाइम्स स्टेजवर येतो. मग ऑनलाईन जरी असेल तरी 45 परफॉर्मन्स त्याचे केले जातात. कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही डायरेक्ट 4थ्या पायरीवर नाही चढू शकत. डे 1, डे 2, डे 3 ही प्रोसेस पूर्ण आम्ही तयार केली आणि बिकॉज ऑफ दॅट प्रोसेस वी हॅव मॅसिव्ह सक्सेस इन लास्ट 12 years. आणि मला अजून सांगायला आश्चर्य वाटेल की आय हॅव सीन स्टुडंट्स की जे एकदम व्हर्नॅक्युलर बॅकग्राऊंडमधनं येतात आणि डाऊन द लाईन दे कम्युनिकेट इन इंग्लिश व्हेरी कॉन्फिडेंटली. अँड आय थिंक दॅट इज हॅपन बिकॉज ऑफ द प्रोसेस दॅट वी हॅव डिझाईन. आणि कुठल्याही गोष्टीची जर प्रक्रिया तयार असेल, प्रोसेस तयार असेल, तरच यू कॅन लर्न. अँड दॅट इज युनिकनेस ऑफ नोबेल कम्युनिकेशन. आणि आम्ही कधी स्पोकन इंग्लिश नाही म्हणत आहे, इट्स इंग्लिश कम्युनिकेशन. इट कॅन नॉट बी स्पोकन इंग्लिश, इट हॅज टू बी इंग्लिश कम्युनिकेशन. आणि नोबेलमध्ये आम्ही इंग्लिश कम्युनिकेशन म्हणतोय. इंग्लिश कम्युनिकेशन म्हणतोय याचा अर्थ 0 to excellence आहे. आधी बेसिक्स, नंतर कॉन्फिडन्स, नंतर कम्युनिकेशन नाही. आधी कम्युनिकेशन, नंतर प्रॅक्टिस, नंतर कॉन्फिडन्स. दॅट इज अ प्रोसेस. आणि ती प्रोसेस आम्ही नोबेलमध्ये एक रिसर्च करून तयार केली. दॅट्स द रिझन वी हॅव ह्यूज सक्सेस इन लास्ट 12 years. क्या बात आहे. अर्थातच म्हणजे आपण बघतोय 2010 साली तुम्ही हा कोर्स सुरू केलेला होता. सर, तुमच्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यातीलच काही विद्यार्थ्यांचे जे बाईट्स आहेत, त्यांचं जे एकूणच अनुभव होता या कोचिंग क्लासेस संदर्भातला, त्यांनी तो व्यक्त केलेला आहे. तो अनुभव आपण ऐकूयात. Hello everyone, my name is Ashwini Jaiswal. I would like to share my Nobel journey with you all. So I would describe it by saying that Nobel classes seems like a play where we enjoy the concepts, but along with that there is a lot of serious learning going on. And Santosh sir's teaching method is really great.
And one of the best thing that he concerns about each and every student of the class. And it's my honor that I got opportunity to learn from him. Thank you. तेव्हा आपण बघतोय खरं तर सर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. त्यांच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? जसं की आता अश्विनी आहे लाईक नंदुरबार किंवा एका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं ती इंग्लिश शिकते चंद्रपूर साईडकडनं. तिने ऑनलाईन क्लास केला नोबेलचा, पण करताना तिने प्रत्येक गोष्ट एवढी सिस्टमॅटिकली केली आहे. आणि मला सांगायला आवडेल की आज ॲज अ कोच आय एम व्हेरी पॅशनेट, पण मुलंही तितकीच पॅशनेट आहेत. त्यांना फक्त एका वातावरणाची, चांगल्या कोचची आणि सगळ्यात महत्वाचं एका रिसर्च कोचकडनं शिकण्याचा अप्रोच आज असणं खूप गरजेचं आहे, जो आम्ही नोबेलमध्ये फॉलो करतो. आणि मला त्याच्या पलीकडे जाऊन सांगायला आवडेल की द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ इज दॅट लर्निंग इन द बिट्स. आणि आपण जेवढी बिट्स मधनं शिकतो ना भावना, त्याच वेळी कुठेतरी तो कॉन्फिडन्स बिल्ड होतो. यू कॅनॉट हॅव अ कॉन्फिडन्स इन अ day or day two. It is rightly said that Rome is not built in a day. The same way we do at Nobel, and that's the reason we have got the success. आता अश्विनी बद्दल म्हणाल तर the way she has improved, ती इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, आणि मला सांगायला आवडेल की she got placed इन अ व्हेरी गुड कंपनी. तर रिझन आहे की तिने ते पॅशनेटली केलंय. त्यामुळे आज तुम्ही तितकंच पॅशनेटली ते करणं गरजेचं आहे, कारण का जी ती काळाची गरज आहे. दॅट इज व्हॉट डिफाईन्स नोबेल ॲज अ युनिक इन्स्टिट्यूशन. क्या बात आहे. पण सर आपण बघत असतो की जसं तुम्ही अश्विनी संदर्भात सांगितलं, त्यांनी देखील इंजिनिअरिंग केलंय. असे अनेक विद्यार्थी की इंजिनिअरिंग आणि मोठमोठ्या पदव्या घेतलेले विद्यार्थी असतात, ज्यांना आजही इंग्लिश बोलणं खूप कठीण असतं. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ऍक्च्युली मला सांगायला आवडेल की सगळ्यात आधी कुठेतरी एक गैरसमज झालाय की देर आर नो ऑपॉर्च्युनिटीज इन द मार्केट. नो, देर आर मेनी ऑपॉर्च्युनिटीज इन द मार्केट. तर रिसेशन आणि फिल्ट्रेशन मधला फरक कळणं गरजेचं आहे. आपण म्हणतोय की मार्केटमध्ये रिसेशन आहे, तर मार्केटमध्ये रिसेशन नाहीये, मार्केटमध्ये फिल्ट्रेशन आहे भावना. आणि मी ज्यावेळी फिल्ट्रेशन म्हणतोय त्यावेळी मला हे म्हणायचं की योग्य टॅलेंटला मिळणारी संधी म्हणजे फिल्ट्रेशन आहे. आणि त्या फिल्ट्रेशनच्या वातावरणामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर यू हॅव टू बी द बेस्ट फर्स्ट. सेकंड थिंग, ते करताना सगळ्यात महत्वाचं यू शुड लर्न इंग्लिश ॲज अ लँग्वेज. आणि सगळ्यात महत्वाचं कुठेतरी तुम्ही एक तो अप्रोच डेव्हलप करणं गरजेचं आहे, जो आम्ही नोबेलमध्ये करतो. अँड दॅट्स द रिझन एव्हरीथिंग क्लिक्स अँड दॅट्स हाऊ इट रिअली वर्क्स अकॉर्डिंगली. निश्चितच. तेव्हा सर आणखीन एका विद्यार्थ्यांचं मनोगत आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, ते देखील आपण ऐकूयात. Good afternoon, friends. My name is Deepti Saini, and thank you so much for giving me this opportunity. I'm working as a professional in corporate for last 7 years. So when I started my career in 2014, so I faced a lot of things I encountered, and subsequently I'm trying to resolve all those things. And in my career, in 7 years, I realized that communication with your colleague and with your management is most important thing. And the leadership qualities. You have to have your personality development when you communicate with your colleague and with your management. If you don't have, you cannot compete, you cannot conquer that corporate world. When I realized that thing, that time it was too delayed, but I did not give up anything. So I heard about the Nobel communication. So when I contacted Mr. Santosh Dhage sir, he made me realize that nothing is impossible in this world. The way he's teaching, the way he's delivering himself in the form of practical knowledge rather than the theoretical, it is a marvelous. So you can see everything inside me as a professional one. The way he taught me everything, it is marvelous. I can say that, and thank you so much for giving me this opportunity. Thank you so much. तेव्हा सर आपण बघितलं दीप्ती यांना आपण इथं ऐकलेलं आहे, ती देखील तुमची विद्यार्थिनी होती. तिच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? ती एक प्रोफेशनल आहे, तिला 7 ते 8 वर्ष कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे. आणि तो एक्सपिरियन्स असल्यामुळे आज कॉर्पोरेटमध्ये काय झालं की दे हॅव ग्रोन, दे हॅव ऑल्सो रिअली सक्सिडेड इन द कॉर्पोरेट. पण कुठेतरी तुम्हाला पुढच्या प्रमोशनसाठी कम्युनिकेशनच लागतं. फॉरगेट अबाउट कॉर्पोरेट. नाव कम्युनिकेशन हॅज बिकम अ नीड ऑफ एन आवर, आणि ते कुठेतरी आम्ही नोबेलमध्ये करतो. त्यामुळे ती प्रोसेस अशी डिझाईन केली की जेणेकरून दॅट इम्प्रूव्ज एव्हरी पर्सन. अँड वन मोर थिंग आयड लाईक टू हायलाइट अबाउट नोबेल कम्युनिकेशन हिअर. आम्ही जी प्रोसेस डिझाईन केली ती एवढी सिस्टमॅटिकली डिझाईन्ड आहे की त्या प्रोसेसमधनं जो कोणी त्या प्रोसेसमध्ये येतो, दॅट एव्हरी पर्सन कम्युनिकेट्स इन इंग्लिश वेल, ही बिकम्स कॉन्फिडंट इन इंग्लिश. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट रिअल टाइम बिल्ड्स कॉन्फिडन्स. आता दीप्ती सैनी म्हणाल तर पब्लिक स्पीकिंग शी वॉज गुड ॲट इंग्लिश, पण पब्लिक स्पीकिंग वॉज अ फिअर. द वे आय हॅव टॉट फॉर पब्लिक स्पीकिंग नाव शी इज व्हेरी कॉन्फिडंट स्पीकर. आणि मला अजून सांगायला आवडेल की जर तुम्ही आत्ता काम केलं आणि कम्युनिकेशन इज समथिंग विच इज अ नीड, अँड इफ यू वर्क नाव दॅट विल रिअल टाइम चेंज यू. आणि आता तर आपण 2004 आणि
2008, 2010 आणि 2014 आणि 2018 आणि 2022, तर 10 वर्षामध्ये आपण 40 वर्षात पुढे आलोय. आणि त्या काळामध्ये जर सगळ्यात महत्वाचं काही असेल तर आय वुड से इंग्लिश कम्युनिकेशन, अँड दॅट इज वॉट वी केटर अँड दॅट्स वॉट वी वर्क. आणि तो जो रिसर्च आहे त्या रिसर्चमुळे वी गेट रिझल्ट्स. दॅट्स वॉट आय एम टेलिंग भावना, की इट्स ऑल अबाउट रिसर्च अप्रोच आणि कोच. आणि मी नोबेलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः मी शिकवतो. वी हॅव आवर ओन कॉल सेंटर, वी हॅव आवर ओन टीम, बट माय एव्हरी स्टुडंट इज बिंग ट्रेन्ड बाय मी. दॅट्स द रिझन वी हॅव स्केल्ड हाय. क्या बात आहे. पण सर, आपण जसं तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे एक वेगळा कोर्स आहे, म्हणजे एकूणच तो तुम्ही डिझाईन केलेला आहे. खरं तर इंग्लिश बोलणं आणि पब्लिकमध्ये बोलणं ही आजच्या काळाची गरज झाली आहे. तर त्या कोर्स संदर्भात मला जाणून घ्यायचं आहे, तो त्या कोर्सचं मध्ये काय वेगळं पण आपल्याला बघायला मिळतं, एकूणच तुम्ही तो कसा डिझाईन केलाय. आणि आणखीन एक प्रश्न, की आपण बघतोय की कोरोनामुळे सगळं काही ठप्प झालंय, म्हणजे तिथं येऊन शिकणं कठीण जातं, पण तुम्ही ऑनलाईन कोर्स देखील सुरू केलाय. त्या संदर्भात देखील मला जाणून घ्यायचं. सगळ्यात आधी मला हे सांगायला आवडेल की इंग्लिश कम्युनिकेशनसाठी कुठं सिलेबस डिझाईन नाहीये. आणि मला अभिमानाने सांगायला आवडेल की मी तो सिलेबस डिझाईन केलाय. क्या बात. आणि तो सिलेबस डिझाईन करताना त्याच्यामध्ये 10 ते 12 वर्षाचा रिसर्च. मी स्वतः मराठी माध्यमातला विद्यार्थी आहे. मला आलेल्या अडचणी, मी ज्या गोष्टी फेस केल्यात त्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून, कीपिंग एव्हरीथिंग इन माइंड. आणि मी खूप लकी की आय गॉट द गायडन्स ऑफ द बेस्ट टीचर्स इन माय करिअर. तर हे सगळं लक्षात ठेवून आम्ही नोबेलमध्ये स्वतःचा एक सिलेबस बनवलाय. फर्स्ट ओन सिलेबस. त्याच्यानंतर तो सिलेबस बनवताना तो खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल पॅटर्नला लागू करतो का, येस दॅट अनडाउटेडली वर्क्स. त्याच्यानंतर फॉलो असणारे केम्ब्रिज पब्लिकेशनचे बुक, ऑक्सफर्ड पब्लिकेशनचे बुक, आणि सगळ्यात महत्वाचं माझा असणारा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स. नाव आय वर्क विथ बिग कॉर्पोरेट हाऊसेस ॲज अ कोच, तिथला एक्सपिरियन्स. आणि हे सगळं करताना या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणजे नोबेल ट्रेनिंग आहे. तर युनिक सिलेबस, आवर ओन सिलेबस, युनिक कोचिंग मेथडॉलॉजी, आणि सगळ्यात महत्वाचं ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रोग्राम. अँड दॅट इज द रिझन वी हॅव सक्सिडेड. आणि कोरोना काळ म्हणाल तर मी ऑनलाईन शिकू शकत नाही तर असं नक्कीच नाहीये. तुम्ही ऑनलाईन शिकू शकता, तुम्ही ते पॅशनेटली करणं गरजेचं आहे. मी तर म्हणेल की ऑनलाईन ट्रेनिंग इज अ माइंडसेट ट्रेनिंग. आणि 2019 पासून नोबेल ऑनलाईन कोचिंग करते. आणि मला सांगायला आवडेल की आतापर्यंत मी 492 मुलांना ऑनलाईन गुगल मीटवर शिकवलंय. सो स्टुडंट्स हॅव ऑल्सो लर्न थ्रू मोबाईल फोन. सो इट्स ऑल अबाउट इट. आणि आज काय झालं ना, टेक्नॉलॉजी हॅज कम लाईक इन युअर हँड, सो यू कॅन मेक यूज ऑफ इट अँड दॅट कॅन रिअल टाइम चेंज. ज्याला शिकायचंय, जो पॅशनेट आहे, तो कसंही शिकेल. खरंय, अगदी खरंय. दॅट्स वॉट समथिंग नोबेल बिलीव्स इन. आणि इट्स ऑल अबाउट यू गिव्हिंग युअर बेस्ट. आणि दॅट इज वॉट समथिंग बेस्ट. आम्ही बेस्ट प्लॅटफॉर्म देतो. माझा एक्सपिरियन्स आहे, माझा रिसर्च आहे, आणि ह्याच्यामध्ये जो कोणी येईल अनडाउटेडली दॅट पर्सन विल स्पीक व्हेरी गुड इंग्लिश. कारण का माझा प्रवास 36 मार्कापासून झालाय. त्यामुळे मला वाटतं की एव्हरीबडी हॅज गॉन थ्रू द सेम फेज, अँड दॅट्स व्हॉट मॅटर्स द मोस्ट. निश्चितच. तेव्हा खरं तर आपण बघतोय, तुम्हाला देखील इंग्लिश बोलणं शिकायचं असेल, इंग्लिशमध्ये एकूणच सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या असतील, तर त्यासाठी तुम्हाला फक्त सरांना संपर्क साधायचा आहे. सर सोप्या आणि सहजरित्या इंग्लिश कसं बोलता येईल त्या संदर्भात शिकवण देत असतात, शिकवत असतात. तुम्हाला फक्त नोबेल कम्युनिकेशनला संपर्क साधायचा आहे. तुमच्या टीव्ही स्क्रीनवर खरं तर ते जे नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. सर, आपण ऐकलंय की तुमचं युट्यूब चॅनल देखील आहे, आणि त्या युट्यूब चॅनलवर देखील तुम्ही अनेक गोष्टी शिकवत असतात. तर त्या युट्यूब चॅनल संदर्भात मला जाणून घ्यायचं. युट्यूब चॅनल बरोबर मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की माझा स्वतःचा सिलेबस आहे नोबेलचा, की पब्लिक स्पीकिंगचं माझं बुक आहे, इंग्लिश कम्युनिकेशनचं माझं बुक आहे, लिडरशिपचं माझं बुक आहे. तो वी हॅव आवर सिलेबस अँड वी हॅव आवर ओन बुक. आणि माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे नोबेल कम्युनिकेशन. मी सर्व व्ह्युअर्सना सांगेल की त्यांनी ते चॅनल सबस्क्राईब करावं. त्या चॅनलमध्ये नेमकं इंग्लिश बोलण्यासाठी काय करावं, इंग्लिश बोलण्यासाठी कुठली बुक्स वापरावी, जर तुम्ही IELTS ची तयारी करतायत तर IELTS स्पीकिंगसाठी काय करावं, कम्युनिकेशनसाठी एक्झॅक्टली काय करावं, ही प्रत्येक गोष्ट त्यांना त्या माझ्या चॅनलवर भेटेल. तर मी सर्वांना सांगेल की तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करा, कारण का त्या चॅनलमध्ये प्रत्येक गोष्ट वेल थॉट आहे. युट्यूब चॅनल म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन नाहीये. युट्यूब चॅनल हे नेमकं इंग्लिश बोलण्यासाठी काय करावं याचं योग्य मार्गदर्शन हे तुम्हाला त्या युट्यूबवर, त्या माझ्या नोबेल कम्युनिकेशन या युट्यूब चॅनलवर भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही वेळोवेळी ते चॅनल अपग्रेड करतोय, मॉडिफाय करतोय. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ते चॅनल सबस्क्राईब करून त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा. कारण का ज्यावेळी एखादी गोष्ट मी बोलतोय त्याच्या पाठीमागं विचार आहे, त्याच्या पाठीमागं संकल्पना आहे, त्याच्या पाठीमागं रिसर्च आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या पाठीमागं एक अप्रोच आहे जो माझ्या युट्यूब चॅनलवर प्रत्येकाला लक्षात येईल. त्यामुळे इट्स माय रिक्वेस्ट टू सबस्क्राईब दॅट चॅनल, आणि त्यातून तुम्ही खूप काही शिकू शकता. निश्चितच सर. तेव्हा इंग्लिश बोलणं किती सहज आणि सोपं आहे या संदर्भात तर तुम्ही सांगितलं, आणि त्यावरचा सिलेबस कसा तुम्ही डिझाईन केलाय त्या संदर्भात देखील माहिती दिली आहे. मात्र सर, फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्रातले बाहेरील देखील अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना खरं तर तुमच्याकडून शिकून घेण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी काय सुविधा आहेत का या संदर्भात देखील मला जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथं थांबतोय. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूया. सर, जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी मी एक प्रश्न विचारलेला होता की फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर महाराष्ट्रातील बाहेरील असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना तुमच्याकडून शिकून घ्यायचे किंवा महाराष्ट्रातील देखील विद्यार्थी जे पुण्यामध्ये येणं त्यांना शक्य नसेल. इंग्लिश कोर्स तर अवेलेबल आहे, पण त्या व्यतिरिक्त जर त्यांना तुमच्याकडून शिकून घ्यायचं असेल प्रत्यक्षात तर त्यांच्यासाठी काही सुविधा आहेत का? त्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक आहे माझे ऑनलाईन कोचिंग, जे लाईव्ह ऑनलाईन कोचिंग आहे, ज्याच्या बॅचेस सुरू होत आहेत 20 डिसेंबर आणि 3 जानेवारी. आय रिपीट, बॅचेस सुरू होत आहेत 20 डिसेंबर आणि 3 जानेवारी. स्वतः मी या सगळ्या बॅचेस घेणार आहे 20 डिसेंबर आणि 3 जानेवारी. आणि ऑनलाईनला पण एका बॅचमध्ये आम्ही 18च मुलं घेतो, जे लाईव्ह ऑनलाईन असतं, ज्याला आम्ही हायब्रिड बॅच म्हणतो, ऑनलाईन ऑफलाईन मिक्स. पण प्रत्येक मुलाला असाइनमेंट दिली जाते. असाइनमेंट दिल्यानंतर त्याची प्रत्येक असाइनमेंट करेक्ट केली जाते, ज्यासाठी आमच्याकडे सेपरेट सॉफ्टवेअर आहेत. आणि प्रत्येक मुलाचं सेपरेट मी इंडिव्हिज्युअल अनालिसिस करतो, जे नोबेलमध्ये केलं जातं. आणि दुसरं जो प्रश्न तुम्ही विचारला की जी मुलं ज्यांना बाहेरनं इथं येऊन क्लास करायचं पुण्यामध्ये, त्या ठिकाणी माझा 2 days रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे, जो आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड लीडरशिप डेव्हलपमेंट. त्या प्रोग्राममध्ये त्यांना प्रकर्षाने 4 गोष्टी शिकवल्या जातील की बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स बिल्डिंग, स्ट्रक्चर ऍप्लिकेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोनाऊन्सिएशन. आज काय होतं, आपण इंग्रजी बोलायला लागलोय पण कुठेतरी वॉकड, हेल्पड, टॉकड, जे टिपिकॅलिटीज ऑफ प्रोनाऊन्सिएशन, जसं की मला थोडक्यात करून दाखवायला आवडेल की आपण म्हणतो फादर, फेमस, फंटास्टिक, तर ते कधीच नाहीये फादर, फेमस, फंटास्टिक. मग ते उच्चार कसे असतात, जसं की फादर, फेमस, फॅन्टॅस्टिक. किंवा एक शब्द, आता सगळ्यांनी प्रयत्न करावा, तो शब्द व्होकॅब्युलरी. कोणी म्हणतं व्होकॅब्युलरी, तो शब्दच नाहीये. द प्रोनाऊन्सिएशन इज व्होकॅब्युलरी. त्यामुळं हे सगळे माउथ पोश्चरच्या ट्रेनिंग त्यांना दिल्या जातात, जेणेकरून आपण म्हणतो टोनल व्हेरिएशन्स. एंटायर कम्युनिकेशन इज अबाउट युअर टोन. तुम्ही किती ग्रॅमर वापरता यापेक्षा तुमचा टोन काय भाषेमध्ये, तो खूप महत्वाचा आहे. आणि त्यामध्ये त्यांना ते टोनल व्हेरिएशनचं ट्रेनिंग पण दिलं जातं, जेणेकरून त्यांचं रिअल टाइम MTI रिडक्शन होतं. आणि आज ज्यावेळी मुलं इंटरव्ह्यूला जातात त्यावेळी 4 गोष्टी बघितल्या जातात: स्ट्रक्चर, कम्युनिकेशन, कॉन्सेप्ट आणि कॉन्फिडन्स. आणि एक्झॅक्टली नोबेल याच गोष्टीवर 4 वर्षापासून याच गोष्टीवर आम्ही काम करतो, याच 4 पॅटर्न्सवर. आणि मला सांगायला आवडेल की आतापर्यंत मी 20,000 इंजिनियर्स आणि 5,000+ प्रोफेशनल्स ट्रेन केलेत. आणि अजून मला आनंदाने, अभिमानाने सांगायला आवडेल की माझा प्रत्येक विद्यार्थी हा अस्खलित इंग्लिश बोलतो, कारण का मी त्याला पॅटर्न मधनं शिकवतो. जे करणार आहेत, मी अजूनही सांगतो की जे करणार आहेत ते कसंही करतील, पण एक पॅटर्न जो आम्ही डिझाईन केलाय, आय वुड से दॅट इज युनिक. आणि मला आतापर्यंत जे फीडबॅक आले, दे आर अमेझिंग. आणि हे एक सांगायचं म्हणून सांगत नाही, तुम्ही गुगल करावं, युट्यूब करावं. नोबेल कम्युनिकेशन इज अ रिअल टाइम ब्रँड. आणि इथं कुठलंच मॅन्युप्युलेशन नाहीये. इट इज 100% जेन्युइन. म्हणजे एक रिसर्च कोच. आणि 14 वर्षापासून मी हेच काम करतोय. जर एखाद्या वेळेस तुम्ही जर 14 वर्ष एकाच गोष्टीवर काम करताय, तर अनडाउटेडली यू टर्न आउट टू बी अन एक्सपर्ट. आणि माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी एन्श्योर करतो की ही इज गिवन द बेस्ट ऑफ लर्निंग, ही इज गिवन द बेस्ट ऑफ पॅटर्न्स अँड ही गेट्स द एक्सपिरियन्स. आणि मी जसं सांगितलं होतं भावना, की माझे स्वतःचे बुक्स आहेत, आय हॅव माय ओन कॉन्टेंट, माय ओन मॉड्यूल. आणि याच्या पलीकडेही युट्यूब चॅनल पण आहे. आणि त्याच्या पलीकडेही जाऊन ज्या ज्या गोष्टी करायच्या त्यासाठी माझं सेपरेट बॅक ऑफिस आहे, ज्याच्यावर काम करतं. आणि ज्यात 8 जणांची टीम आहे, सो दॅट टीम वर्क्स फॉर द सेम. निश्चितच. मात्र सर, मला एक अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आपण अनेकांकडे बघत असतो की मराठी मीडियम मधले असतील किंवा इंग्लिश मीडियम मधले देखील अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना इंग्लिश बोलायला थोडंसं डिफिकल्ट जातं. म्हणजे एक भीती असते मनात, तो कॉन्फिडन्स नसतो. तर तो कॉन्फिडन्स आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल? 3 खूप सहज करू शकतो आपण गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदा, वी नेव्हर स्पीक टू इम्प्रेस. आपण कधी कोणाला इम्प्रेस करायला इंग्लिश नाही बोलत. वी कम्युनिकेट टू एक्सप्रेस. त्यामुळे यू कम्युनिकेट टू एक्सप्रेस फर्स्ट. सेकंड थिंग, कीप इट ॲज सिम्पल ॲज यू कॅन. तुम्ही जेवढं इंग्लिश सोपं ठेवाल ना, तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि कोणासाठी तरी मी शिकतोय नाहीये, मी माझ्या स्वतःसाठी शिकतोय. त्यामुळे कुठेतरी मला त्या अनुषंगाने त्या गोष्टीकडे बघायचंय. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, इट इज अ प्रोसेस. इट इज अ दररोज 10 मिनिटं मला इंग्लिश न्यूज बघायच्यात, दररोज 10 मिनिटं मला कम्युनिकेशनच्या प्रॅक्टिस करायचंय. आणि 10 minutes into 2 years विल बी माय इंग्लिश. दॅट इज वॉट. आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही नोबेलमध्ये फॉलो करतो. आणि रेग्युलर प्रॅक्टिस करणं हे खूप महत्वाचं आहे. सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप महत्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तेव्हा तुम्ही देखील इंग्लिश बोलण्यासाठी इच्छुक असाल पण तुम्हाला बोलता येत नाही आणि किंवा ते शिकण्यामध्ये खूप कठीण जात असेल तर तुम्ही नोबल कम्युनिकेशनला संपर्क करा. सर सहज आणि सोप्यारित्या तुम्हाला इंग्लिशचे धडे शिकवतील. आणि यासोबतच या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबतोय. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार.